राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज श्रीरामपूर विधानसभेच्या या ठिकाणी येत लहुजी कानडे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी सभा संबोधित केली। आपल्याबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी कार्यकर्ते आहेत आणि नेवासा येथील ज्यांनी आपल्या उमेदवार अजितदादांच्या शब्दावर उमेदवारी नाकारली, म्हणजे उमेदवारीला थांबलेत ते आपल्याबरोबर अब्दुलजी आहेत, ते आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत। आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार। सर्वप्रथम आजच्या या भव्य दिव्य अशा सभेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी भव्य दिव्य असे या सभेला संबोधित करताना सर्वात प्रथम हा विषय क्लिअर केलेला आहे की नेवासेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिंदेगड शिवसेनेला दिली आणि आपल्या श्रीरामपूरची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सोडून घेतलेली आहेत आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी जागा सोडून घेतली तर ती जागा ही आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय लहुजी कानडे साहेब यांच्या नावाने ती जागा सोडली। त्यांचा EV फॉर्म जोडून त्या ठिकाणी आज महायुतीचे जे उमेदवार आहेत ते लहुजी कानडे साहेब आहेत। खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सांगायचं, ज्यावेळेस आपण एखाद्या पक्षात काम करतो तर आपल्या नेत्याचा आदेश हा अंतिम मानून आणि महायुतीमध्ये वाद होऊ नये। खऱ्या अर्थाने मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे। माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातून आलेल्या युवकाला आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी EV फॉर्म देऊन माझा सन्मानच केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांनी ज्यावेळेस मला नेवासा विधानसभेसाठी तयारीला मी लागलो तर 30 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला होता विविध हेडमधून, आणि अशा नेत्यानं आपल्यासारख्या एका गिरणी चालवणाऱ्या बाईच्या मुलाला, एका कंडक्टरच्या मुलाला त्या ठिकाणी EV फॉर्म दिला। तो माझ्यासारख्या अल्पशा समाजातून येणाऱ्या मुलाला EV फॉर्म देऊन जो सन्मान केला आहे तीच सगळ्यात मोठी खुर्ची, सगळ्यात मोठं पद आहे। तर अशा नेत्यांनी दिलेला सन्मान, त्याचा सन्मान आपण घेतल्यानंतर जर आपल्या नेत्याने सांगितलं की आपल्याला थांबायचं आहे आणि कुणासाठी तरी आपल्याला कर्णाच्या भूमिकेवर यावं लागतं आहे तर आपल्याला त्या खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा आदेश अंतिम मानून आदरणीय अजितदादांचा आदेश अंतिम म्हणून आपण थांबलं पाहिजे हा विचार करून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतलं। दादांनी दिलेला शब्द आपण पाळलाय आणि तुम्ही थांबलात। यानंतर दादांनी पुढच्या राजकीय जे आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये काही शब्द दिले काय? 100% मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे। आदरणीय अजितदादा हे सर्वसामान्य नेत्याला न्याय देणारे नेते आहे, सर्व समाजाला घेऊन चालणारे ते सर्व समावेशक असे नेते आहेत। तर मला विश्वास आहे त्या ठिकाणी आमचं जे बोलणं झालं आहे अजितदादांनी माझं पुनर्वसन करणार आहे आणि मला खऱ्या अर्थात कुठली जबाबदारी पुढे मिळेल, या जी काय जबाबदारी मिळेल आदरणीय अजितदादा जी काय मला घरी तर बसवणार नाही। माझं वय 32 आहे, माझं रनिंग वर्ष वय 33 आहे, तर मला काहीतरी जबाबदारी पक्ष देणारच आहे आणि आदरणीय अजितदादा जी काय जबाबदारी देतील ती खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे मी त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करेन। महायुतीचे उमेदवार लहुजी कानडे यांच्या प्रचारार्थ आपण आलात आणि आता या ठिकाणी देखील आपण प्रचारात उतरणार आहात। 100% श्रीरामपूरच्या विविध ठिकाणी दादांनी आम्हाला फिरायचं सांगितलेलं आहे। माझ्याबरोबर माझे स्नेही मित्र सर्वोदय आहेत, त्यांचं देखील मोठं संघटन सर्वोदय बंधूंचं या ठिकाणी आहे। त्यांनी निलेशजींनी मला सांगितलं की भैया आपल्याला या ठिकाणी जावं लागेल, फिरावं लागेल। तर आता इथून गेल्यानंतर निलेश भावाने आम्ही सगळे त्यांचा मित्रपरिवार काही ठिकाणी सभेच्या कॉर्नर सभा घेणार आहोत, समाजामध्ये जाणार आहोत आणि समाजामध्ये जाऊन आम्ही पटवून देणार आहोत की खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे। अजितदादा म्हटले की या ठिकाणचा महायुतीचे उमेदवार लहू कानडे जे आहे, जे इतर कोणी असेल तर ते दिशाभूल करताय का, काय वाटतं? हे बघा, दिशाभूल तर करता येते ना। काल हाच मंडप CM साहेबांसाठी होता, या मंडपमध्ये CM साहेबांची सभा होती असं त्यांनी सगळीकडे बनवलं। पण तुम्ही आज बघितलं असेल की आज या ठिकाणी CM साहेब काल आले नाही आणि आज अजितदादांची सभा झाली। दादांनी बसण्यास सांगितलं, काल त्यांनी सांगितलं मी सलाईन लागलं आहे मला। अरे कसलं सलाईन, काय आम्ही काय वेडेखोळे वाटलो का? सलाईन फिलाईन काय नाही, त्यांनी तो सगळा ड्रामा केला। एक सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार चालला आहे। आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय लहुजी कानडे सर आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही। आज BJPचे नेते स्टेजवर होते, आमचे नितीन दिनकर ज्यांनी या विधानसभेची निवडणुकीची तयारी केली होती ते देखील या ठिकाणी आलेले होते। म्हणजे ज्यांनी माघार घेतली ते उमेदवार यांच्या स्टेजवर होते। विखे साहेबांचा फोटो त्या स्टेजवर आहे। विखे साहेबांनी त्या ठिकाणी वारंवार सांगितलं की आमचे अधिकृत उमेदवार हे लहुजी कानडे साहेब आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी होती, कसं बघताय? रेकॉर्ड ब्रेक गर्दी, प्रचंड गर्दी। आत्तापर्यंत श्रीरामपूरमध्ये जेवढ्याही राजकीय सभा या विधानसभेच्या निमित्ताने झाल्या असतील ते सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आज खऱ्या अर्थाने जनतेने दाखवून दिलं आहे
की आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर आणि लहुजी कानडे साहेबांबरोबर आहोत. तर मला विश्वास आहे या गर्दीच्या जीवावर आम्ही त्या ठिकाणी लढणार आणि 100% जिंकणार. 100% विजय होणार असं आपले शिक्षक जे आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलं. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, श्रीरामपूर, अहिल्यानगर.